तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 42 सॉल्व करणार आहे. अ बॉडी ऑफ मास 40 ग्राम इज एक्झिक्युटिंग लिनियर SHM. It experiences a force of 0.1 Newton when it is at a point 2.5 centimeter from the mean position. तर एक बॉडी दिलेली आहे 40 ग्रामची जी सिंपल हार्मोनिक मोशन करते. त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतोय 0.1 न्यूटन इतका आणि त्याचं डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे मीन पोझिशनपासून 2.5 सेंटीमीटर इतकं. द पिरियड अँड ॲक्सलरेशन ऑफ द पार्टिकल ॲट दॅट पॉईंट इज रेस्पेक्टिव्हली. तर आपल्याला फाइंड करायचं टाइम पिरियड आणि ॲक्सलरेशन त्या पॉईंटला. ओके, तर हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए तर आहे पाय डिवायडेड बाय 3 सेकंद कॉमा 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बी ऑप्शन आहे 2 पाय सेकंद कॉमा 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सी ऑप्शन आहे पाय डिवायडेड बाय 2 सेकंद कॉमा 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. डी ऑप्शन आहे पाय डिवायडेड बाय 5 सेकंद कॉमा 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक बॉडी दिलेली आहे ज्याचं मास 40 ग्राम इतकं दिलेलं आहे. ओके, बॉडी दिलेलं त्याचं मास 40 ग्राम आहे. मास आपण रिप्रेझेंट करणार आहे यमने आणि तो दिलेला आहे तुम्हाला 40 ग्राम इतका दिलेला आहे. ओके, बाकीचं पण आपल्याला CGS मध्ये आणि काही MKS मध्ये. तर एक काम करूया, ग्रामचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल आपल्याला किलोग्राम. तर 40 तासात ग्रामचं कन्वर्जन किलोग्राम करताना 10⁻³ kg. ओके, त्यानंतर त्याच्यावरती फोर्स एक्सपिरियन्स होतोय आणि हा जो फोर्स आहे तर हा फोर्स दिलेला आहे तुम्हाला 0.1 न्यूटन इतका आहे किंवा याला मग आपण 10⁻⁻1 न्यूटन लिहिलं तरी चालेल. आणि त्याचं डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे मेन पोझिशनपासून ते दिलेलं आहे 2.5 सेंटीमीटर. डिस्प्लेसमेंट आपण एक्सने रिप्रेझेंट करणार आणि जे डिस्प्लेसमेंट आहे ते आहे तुमचं 2.5 सेंटीमीटर. त्याचंही कन्वर्जन मीटरमध्ये करू. 2.5 × 10⁻² मीटर हे झालं त्याचं कन्वर्जन. आपल्याला टाइम पिरियड फाइंड करायचा आहे आणि दुसरं म्हणजे ॲक्सलरेशन फाइंड करायचं त्या पॉईंटला. ओके, एक म्हणजे टाइम पिरियड फाइंड करायचा आहे आणि दुसरं म्हणजे ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन आपण रिप्रेझेंट करू कॅपिटल ए ने या ठिकाणी रिप्रेझेंट करू आणि ॲम्प्लिट्यूड स्मॉल ए ने. ओके, तर टाइम पिरियडचा जर फॉर्म्युला घेतला तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे 2π √m/k. यम म्हणजे मास जे दिलेले ऑलरेडी आपल्याला राहिलं काय फक्त के आपल्याकडे दिलेलं नाहीये. मग एक काम करा, केची व्हॅल्यू आपण सर्वात पहिले या ठिकाणी काय करणार फाइंड करणार आणि नंतर मग तो या टाइम पिरियडमध्ये आपण पुट करणार. आता के जर फाइंड करायचं असेल त्याच्यासाठी आपल्याकडे फोर्स दिलेला आहे. मग बाय डेफिनेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल का असतो डिस्प्लेसमेंट, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आणि आपण मॅग्निट्यूडच घेऊ आणि डायरेक्टली जर कॅन्सल केलं तुम्हाला घ्यावं लागेल प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. मग F = काय भेटेल आपल्याला kx आणि हा जो के आहे तोच आपला रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट आहे. याची व्हॅल्यू आपण फाइंड करून घेऊ. फोर्सची व्हॅल्यू आहे 10⁻⁻1 ती या ठिकाणी पुट केली. के आपल्याला फाइंड करायचा आणि जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट आहे 2.5 × 10⁻². आता याला सिम्प्लिफाईड करू. हा जो नंबर इकडे मल्टिप्लाय इकडे काय करून घ्या तर डिवाइड. मग आपल्याला केची व्हॅल्यू भेटेल आणि के किती भेटेल 10⁻⁻1 डिवायडेड बाय 2.5 × 10⁻². एक काम करू, इथला पॉईंट जर कॅन्सल केला तर हा -2 जो आहे त्याचं काय होणार तर -3 होणार आणि हा -3 वरती गेला तर +3. मग -1 + 3 झाला 10⁻² डिवायडेड बाय 25. 10⁻² म्हणजेच किती आपला 100ला कशाने डिवाइड करू आपण 25च्या टेबलमध्ये 100 आहे म्हणजे आपला जो के असणार तो के किती भेटेल तर आपल्याला 4 भेटेल. आणि याचं जे युनिट आहे तर फोर्स आपलं न्यूटनमध्ये आणि डिस्टन्स मीटरमध्ये, न्यूटन पर मीटर हे त्याचं युनिट के. मग के नव्हता काढायचा पण केची गरज आहे त्याच्यामुळे आपण के या ठिकाणी फाइंड केला. मग आता याच्यात फर्स्ट टर्म फाइंड करायचं तो म्हणजे का आपला टाइम पिरियड आणि टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे T = 2π √m/k. ओके, त्याच्यात व्हॅल्यू टाकून देऊ. 2π तासात √m ची व्हॅल्यू किती आहे 40 × 10⁻³ आणि के जो आहे तो के किती आला तर फक्त 4 ने जर याला डिवायडेड केलं तर आन्सर भेटून जाईल आपल्याला 2π तासात 4 ने जर डिवाइड केलं तर भेटेल 10 × 10⁻². 10 × 10⁻³ किती येणार 10⁻². मग याला आपला 2π आणि √किती 10⁻².
-2. 10⁻² चा जर स्क्वेअर रूट घेतला तर तो भेटेल 10⁻1. म्हणून आपला जो टाइम पिरियड आहे टी तो किती भेटणार 2 पाय इंटू 10⁻1. 10⁻1 डिनॉमिनेटरला जर आणला तर तो काय होणार आहे प्लस होणार, म्हणजे 2 पाय अपॉन 10 भेटेल. 2 आणि 10 कोणत्या टेबलमध्ये 5च्या. मग टी इज इक्वल टू 2 आणि 1 2 5 किती झाला 10, म्हणजे पाय डिवायडेड बाय काय आला 5. आणि टाइम कशामध्ये मेजर करणार सेकंडमध्ये. ओके, तर आपला टाइम पिरियड तर झालेला आहे पाय डिवायडेड बाय 5. ओके, असं एकच ऑप्शन आहे आणि ते ऑप्शन डी आहे. पण आपल्याला काय करावं लागेल तर बाकीच्या टर्म पण या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. तर काय फाइंड करायचं आपल्याला ॲक्सलरेशन या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं. बघा फोर्सचा जर जनरल फॉर्म्युला जर घेतला तर फोर्सचा फॉर्म्युला काय मास इंटू ॲक्सलरेशन. मग एफ इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला ma मास इंटू ॲक्सलरेशन. आता एफ याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, फक्त ती काय करायची आपल्याला या ठिकाणी पुट करायची आहे. ओके, तर एफची जी व्हॅल्यू आहे एफची व्हॅल्यू किती आहे 10⁻1. एमची जर व्हॅल्यू घेतली तर एमची व्हॅल्यू आहे 40 इंटू 10⁻3. ती टाकून देऊ 40 इंटू 10⁻3. आणि आणखीन काय ॲम्प्लिट्यूड जो आपल्याला ॲक्सलरेशन ते आपल्याला फाईंड करायचं. ही जी टर्म इकडे मल्टिप्लाय इकडे काय करा डिवाइड. मग ॲक्सलरेशन इज इक्वल टू 10⁻1 डिवाइड बाय एक काम करू इथला 0 कॅन्सल करू, म्हणजे 4 इंटू 10⁻2 किती राहणार -2. हा 10⁻2 वरती गेला तर +2 होणार. मग तो झाला किती 10 आणि डिवायडेड बाय 4. 4ने जर याला डिवायडेड केलं तर 4 1 1 4 2 8 किती उरला 2 म्हणजे 20 झाला. 4 5 किती झाला 20. मग आपलं जे ॲक्सलरेशन असणार ते किती असणार 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं ॲक्सलरेशन इज इक्वल टू 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाइम पिरियड जो आहे तो पाय डिवायडेड बाय 5. तर या ठिकाणी आपला ऑप्शन जो आहे ऑप्शन नंबर डी या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी म्हणजेच टाइम पिरियड इज पाय डिवायडेड बाय 5 सेकंड आणि ॲक्सलरेशन इज 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर.